नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण आपल्या किचनमध्ये वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवतो आणि ते पदार्थ हीच इच्छा असते की वेगवेगळ्या देशांमध्ये जावे, वेगवेगळ्या लोकांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि मग म्हटलं की नुसते मराठी पदार्थ नको, वेगवेगळ्या प्रांतातले असेल तर काय मजा आहे. कोकणी आहे, त्याच्यानंतर इकडे साऊथचा भाग आहे. त्यात तामिळनाडूमध्ये परप्पू सादम नावाचा एक सुंदर पदार्थ होतो. चला सुरुवात करू आजच्या भागात. थोडं तेल, त्यामध्ये जिरं आणि अख्खा लसूण, ही धुवून वाळवलेली तुरीची डाळ आहे, याबरोबर आपल्याला परतून घ्यायची आहे. आणि तांदूळाची चुरी 1 वाटी. ह्याला मंद आचेवर खमंग परतून घेऊ. थोडं भाजल्यानंतर चवीनुसार तिखट, थोडी हळद, याला फक्त आपण लसणाची फोडणी दिली आहे. आणि या वाटीने आपण 3 वाट्या पाणी टाकू. थोडं जास्त. आणि हे आपल्याला मोकळं शिजवायचं आहे. चवीनुसार मीठ. आणि ह्याला आपल्याला मोकळं शिजवायचं असल्यामुळे उघडच ठेवा. हे असं कोरडं होईस्तोवर आपल्याला असंच शिजवायचं आहे. एकदम मध्ये फिरवायचं. असं वाटलं की थोडं पाणी हवं आहे तर थोडं गरमच पाणी घालायचं. आता मात्र आपण ह्याच्यावर झाकण ठेवूयात. हे शिजायला अजून 5-1 मिनटं वेळ आहे आणि तोपर्यंत आपण कढी बनवू. तशी चिंचेची कढी आपण आपल्या चॅनलवर दाखवली आपण, तरी पुन्हा एकदा बनवून टाकू. थोडं तेल, मोहरी, हिरवी मिरची, मेथी दाणा, कढीपत्ता, त्यामध्ये पाणी, चिंचेचा कोळ. एक छोटी टिप तुम्हाला देतो की चिंचेचं प्रमाण कसं समजायचं. तर चिंचेचं प्रमाण असं असतं की चिंच जर काळपट असेल तर ती जास्त आंबट असते, म्हणजे ती जुनी चिंच असते. आणि चिंच जर फ्रेश असेल तर ती लालसर असते, तर ती गोडूस असते. तर हा आंबट गोडपणाचा एक जो विषय आहे तो लक्षात घेऊन चिंचेचा वापर करा. त्याच्यामध्ये हळद थोडीशी, अगदी थोडी मिरची पावडर, कारण आपण हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, आणि जिरे पावडर, थोडंसं आलं, किसलेलं आलं, गूळ आणि चवीनुसार मीठ. आता ह्याला मी बेसन लावून वगैरे घट्ट करणार नाही, कारण तसं बऱ्यापैकी घट्ट आहे. हे सूप म्हणून सुद्धा कामात पडू शकतं आपल्या. थंडीचे दिवस आहेत. आणि फोडणीसाठी कढल्यामध्ये थोडंसं तेल, मोहरी आणि जिरं दोन्ही टाकतो आपण. गॅस बंद. आणि त्यामध्ये थोडासा हिंग. ही बघा, डाळ आणि तांदूळ हे असं छान वेगवेगळं दिसत आहे. ह्याची छान मूद पाडायची आपल्याला. कधी पण जेवण आपण तर छान, म्हणजे स्वयंपाक छान बनवतो, पदार्थ छान बनवतो, पण तो खातो कसा यावर सुद्धा पदार्थाची चव अवलंबून असते. आता आमच्या इथल्या गोळा भाताचं उदाहरण घ्या किंवा वडा भाताचं. काही लोक काय करतात की गोळा भात असा न कालवता चमच्याने खातात, गोळा वेगळा भात. तसं नसतं. तो गोळा बरोबर एक भाताबरोबर क्रश करून, एकत्र करून, त्याच्यावरती फोडणी, आणि फोडणीनंतर जे त्याच्याबरोबर ताक असते किंवा कढी असते ती एकदम घालायची नाही.
एकदम जर घातली तर तो मऊ होतो, मग मजा येत नाही. मग तो हळूच एक चमचा कढी त्याच्यावर घालायची आणि मग खायचा. तोंडाला पाणी सुटतं बघा. हेही असंच असतं बघा. आता हे बघा, हा भात एवढा मोकळा आहे छान. याच्यावर थोडी फोडणी पण घेतली. आता मी थोडीशी कढी होती आणि नंतर हा घास, याबरोबर एक पापडाचा तुकडा. मजा येते. तर याचं नावही खूप इंटरेस्टिंग आहे, परप्पू सादम. आता परप्पू म्हणजे काय? परप्पू म्हणजे डाळ आणि सादम म्हणजे राईस, डाळ भात असा साधा शब्द आहे. मजा येते की नाही? म्हणून वेगवेगळ्या देशात फिरा, वेगवेगळ्या शहरात फिरा, वेगवेगळ्या गावात फिरा, काही नसेल तर वेगवेगळ्या घरांमध्ये जा ओळखीच्या, आणि आपली जी खाद्य संस्कृती आहे ती अजून श्रीमंत करा. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. करा ना.